श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 12वा समास 6वा सृष्टिक्रम निरूपण। श्रीराम ब्रह्म निर्मळ निच्छळ शाश्वत सार अमळ विमळ अवकाश घन पोकळ गगना ऐसे पुढे विष्णू झाला निर्माण जाणती कळा सत्वगुण जो करीता हे पाळन त्रैलोक्याचे पुढे जाणीवणे निव मिश्रित ब्रह्मा जाणावा नेमस्त त्याच्या गुणे उत्पत्ती होत भुवनत्रे पुढे रुद्र तमो गुण सकळ संहाराचे कारण सकळ काही करते पण तेथेच आले आकाश म्हणजे अंतरात्मा प्रत्यय पहावा महिमा त्या आकाशापासून जन्मावायो आला उष्णापासून रविवनी विद्युलता आदी करुनी शीतळ उष्ण मिळवणी तेज जाणावे ऐसी झाली सृष्टी रचना विचार आणिला पाहिजे मना प्रत्यय विण अनुमाना पात्र होई दे पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या दिव्य चरण कमलाला वंदन करून उपस्थित सर्व भाविक यांना श्री गुरुदेव। भाविक मागील समासामध्ये आपण मागच्या आठवड्यात आत्मनिवेदन निरूपण माऊलींच्या अमृतमय मुखातून हा विषय ऐकलेला आहे। दशक 12वा समास 6वा विषय सृष्टिक्रम निरूपण। यामध्ये समर्थ रामदास स्वामी असं सांगतात, वेदामध्ये असं सांगितलेलं जातं आहे की सृष्टीमध्ये जे जे निर्माण होतं आहे ते नाशिवंत आहे, ते नाश पावतं। जे जे निर्माण होतं आहे ते नाश पावतं आहे, पण जे निर्माण होतं आहे त्याच्या अगदी उलट क्रमानं या सृष्टीमध्ये नाश पावत असतं। या दोन्ही प्रक्रिया सृष्टीमध्ये चालू असताना परब्रह्म आहे, हे परब्रह्म निश्चल आणि स्थिर आहे। या परब्रह्मामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही, ते निश्चल आहे, ते तसंच राहते। आणि हे परब्रह्म निश्चल असताना सुद्धा यामध्ये प्रथमतः संकल्प निर्माण होतोय आणि संकल्प निर्माण झाला की या संकल्पाला दोन बाजू आहेत। या संकल्पाला दोन बाजू आहेत, ते अशा आहेत, एक पुरुष आणि एक प्रकृती।
प्रकृती हिलाच महामाया म्हटलं जातं, हिलाच गुणशोभिनी असं म्हटलं जातं. आणि हिच्यापासून, या महामायेपासून 3 गुण निर्माण होतात, रज, तम आणि सत्व. त्यालाच ब्रह्मा, विष्णू आणि महेश असं म्हणतात. हे निर्माण झाल्यानंतर पंचमहाभूत ही स्थूल दशेमध्ये अस्तित्वात असतात. ही सूक्ष्माकडून स्थूलाकडे परिक्रमण करत असताना यामध्ये 5 तत्वाचा अंगीभूत होतो. आणि ही 5 तत्व मध्ये आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी, या 5 तत्वामध्ये चलविचल तयार होते, प्रकृती तयार होते. आणि या 5 पंचमहाभूतापासून सृष्टीची निर्मिती होते. पृथ्वीपासून जल निर्माण होतं, जलापासून अन्नरस तयार होतो, अन्नरसापासून वनस्पती निर्माण होते आणि वनस्पतीपासून 84 लक्ष योनी या निर्माण होतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे समर्थ रामदास स्वामी यामध्ये असं म्हणतात की सृष्टीची ज्या पद्धतीनं निर्मिती होती, अगदी त्याच्या उलट पद्धतीनं ह्या सृष्टीचा संहार होत असतो. आणि हे दोन्ही घटना घडत असताना परब्रह्म आहे ते शाश्वत, निश्चल आणि स्थिर असतं. आणि हे परब्रह्म आपल्याला यामध्ये समजावून घेत असताना समर्थ रामदास स्वामी अतिशय सुंदर याच्यामध्ये विवेचन करतात की हे परब्रह्म आपल्याला समजत असताना आपल्याला उपाधीपासून बाजूला गेल्याशिवाय या सृष्टीची जी उत्पत्ती आहे हे आपल्याला समजणार नाही. मग ही उपाधी काय आहे? ही उपाधी अनेक साधू संतांनी आपल्याला या उपाधीचं सुंदर वर्णन केलेलं आहे. जगद्गुरु श्रींनी आपल्या स्वधर्मदीप भजनमालेमध्ये तर इतकं सुंदर असं अभंग या उपाधीसाठी जगद्गुरु श्रींनी स्वधर्मदीप भजनमालेमध्ये दिलं आहे की खरोखर ही उपाधी आपल्याला आत्मसाक्षात्काराकडे नेण्यासाठी किती अडचण करते. आणि ही उपाधी जर आपण बाजूला केली तर आपले विचार आत्मज्ञानाकडे गेलेल्या संतांचे विचार कसे असतात. त्या जगद्गुरु श्रींचा जो स्वधर्मदीप भजनमालेमध्ये जो अभंग आहे त्यामध्ये अतिशय सुंदर या उपाधीचं वर्णन केलेलं आहे. उपाधी वचन नायकती कर्ण बहुत्राशी येले आमचे मन. आज आपण या विश्वामध्ये बघतोय की जवळजवळ जो सर्वनाश होतोय त्याला एकमेव कारण आहे, तो अहंकार आहे. या अहंकाराचंच एक बारका अपत्य ते म्हणजे उपाधी आहे. या उपाधीमध्ये आपण सर्व अडकून परब्रह्माकडे जाण्याची जी वाटचाल आहे ती बरोबर उपाधीमध्ये अडकलो की आपण त्या उपाधीमध्ये अडकतोय. जगद्गुरु श्री असं सांगतायत की गजानन महाराजांना विनंती करतायत, कारण जगद्गुरु श्रींचं परब्रह्म कोण आहे तर श्री संत शिरोमणी गजानन महाराज. या गजानन महाराजांना स्वामी सांगतात की आम्हाला काय नको, शाश्वत सुख नको, वैकुंठ नको, काय नको, फक्त आम्हाला तुमच्या पायातली वाहन बनवा. इतका नम्र भाव ज्यावेळी आपल्या मनात निर्माण होतो त्यावेळेला या उपाधी भ्रमरूप आहेत. या सगळं विश्व हा ब्रह्मरूप आहे. ह्या सगळ्या उपाधी टाकल्यानंतर ह्या सगळ्या हे होतात. मला सांगायला भाविक आनंद वाटतो, जगद्गुरु श्रींच्या श्रीलीलामृतामध्ये ह्या उपाधीचं असंख्य वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आहेत. त्यामध्ये व्रतासूर आहे, भंडासूर आहे, वेगवेगळ्या कंसाचं उदाहरण आहे. या दैत्यांनी आपल्या उपाधीपासून ते बाजूलाच गेले नाहीत. आणि उपाधीपासून बाजूला न जाण्यामुळं ह्या दैत्यांचा सर्वनाश झाला. नुसता त्यांचा सर्वनाश नाही झाला तर त्यांच्या कुळांचा सुद्धा सर्वनाश झाला. सात्विक माणसामध्ये सुद्धा ही उपाधी जर आली तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या माणसांच्या मनात विकल्प तयार होतो. जगद्गुरु श्रींनी श्रीलीलामृतामध्ये 20व्या अध्यायामध्ये जनकाचं जे एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे. या जनकराजाला, अतिशय विद्वान जनकराजा, साधू संतांच्या नेहमी मैफलीत बसणारा हा जनकराजा, पण आत्मबोध न झाल्यामुळं जनकराजाला एक स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामध्ये जनकराजा आपण भिकारी झालोय हे दृश्य पाहतो. आणि हे दृश्य पाहिल्यानंतर जनकराजा सकाळी जागा झाल्यानंतर जनकराजाला विशेष वाटतं की रात्री स्वप्नामध्ये मी भिकारी झालो, प्रत्येकाच्या दारोदारी जातोय, भीक मागतोय, कोणी मला भीक घालतंय, कोणी माझा तिरस्कार करतंय, कोणी मला भीक वाढतंय. सकाळी उठलो बघतोय तर मी राजा आहे. मग नक्की काय आहे, मी राजा की भिकारी? या द्वंद्वामध्ये जनकराजा अडकला आणि सकाळी सगळ्या विद्वानांची सभा बोलवली. त्या सगळ्या विद्वानांना विचारलं की मला रात्री एक स्वप्न पडलं, या स्वप्नामध्ये मला तुम्ही सगळ्यांनी सांगावं की नक्की मी कोण आहे. तर सगळे विद्वान गप्प बसले. दुसऱ्या दिवशी सभेत बोलवलं, सगळे विद्वान आले. त्यामध्ये अष्टवक्रांचे वडीलसुद्धा होते आणि अष्टवक्रांचे वडील त्या सभेमध्ये उभा राहतात. त्यांनाही उत्तर विचारतात की जनकराजा की मी कोण आहे, मी भिकारी का मी राजा? ह्या द्वंद्वामध्ये अडकलेला जनकराजा, त्यांनाही उत्तर येत नाही म्हटल्यावर ते रागारागानं बोलवतात. तो छोटासा अष्टवक्र आहे, ह्याला आत्मज्ञान झालेलं असतं. तो पटकन उठतो आणि राजाला सांगतो, राजा तू या भ्रमातून अगोदर बाजूला ये,
तू राजाही नाहीस आणि तू भिकारी पण नाहीस, याहून तू वेगळा आहेस. आणि तो म्हणजे तुझ्या हृदयामध्ये असणारा जो परमात्मा आहे, तो आत्मा आहे. ह्या आत्म्याची तू ओळख करून दे. मी राजा आहे, मी भिकारी आहे, ह्या उपाधीपासून तू बाजूला ये. आणि त्या उपाधीपासून तू बाजूला आल्याशिवाय तू कोण आहेस हे तुला समजणार नाही. आणि म्हणून जनक राजाची भ्रांती उडती ना. 8 वर्षाच्या त्या मुलाच्या शरण जनक राजा जातो आणि आपल्या सिंहासनावरती नेऊन बसवतो. म्हणतो महाराज तुमचं स्थान तिथं नाही, इथं आहे. म्हणजे ह्या उपाधी आहेत, ह्या उपाधी आपल्याला या बाजूला नेत असतात आत्मसाक्षात्कारापासून. उपाधी म्हणजे भ्रम सांगा ना. हां, म्हणजे भ्रम आहे आपल्यामध्ये जो भ्रम होतो की हा मी आहे, ते अमुक गोष्ट मी करतो, हा जो आपल्याला भ्रम निर्माण होतो, त्यामुळे आपण आपल्या अध्यात्मापासून किंवा मोक्षापासून किंवा आपल्या उत्कर्षापासून दूर जातो. पुढे तर या समासामध्ये समर्थ रामदास स्वामी पुढे जाऊन सांगतात की ज्या वेळेला तुम्ही या सृष्टी निरूपकनाचा ज्या वेळेला अभ्यास करता, त्यावेळी भाविको तुम्ही ग्रंथाचा आधार घेऊन जर ग्रंथांचं अध्ययन केलं आणि त्या ग्रंथांच्या अध्ययनामधून जर तुम्ही या विषयाची जर सखोल ज्ञान घ्यायचा प्रयत्न केला, तर समर्थ रामदास स्वामी इतके ठामपणे ह्या विषयात सांगतात की ही फक्त पुस्तकी ज्ञानातून तुम्हाला शक्य होणार नाही. आपण पाहता आहात अनेक साधू संतांची ग्रंथसंपदा विपुल आहे, जगद्गुरू श्रींची सुद्धा ग्रंथसंपदा विपुल आहे. या ग्रंथसंपदेमध्ये प्रत्येक प्रस्तावनेमध्ये जगद्गुरू श्री नम्रपणे आपल्याला त्या प्रस्तावनेमध्ये उल्लेख करतात की हे जे आत्मबोध आहे, हे सगळं आत्मज्ञान आहे, हे माझ्या गुरूंच्यामुळं मला हे शक्य आहे. ज्ञानेश्वर माऊली घ्या, तुकाराम महाराज घ्या, एकनाथ महाराज घ्या, आजचा दासबोध घ्या, ह्या सगळ्या संतांचा जर बारकाईनं विचार केला त्याच्या संत साहित्याचा, तर त्यांनी कुठल्याही ग्रंथाचा आधार न घेता त्यांना झालेल्या आत्मज्ञानातून हे विषय मांडलेले आहेत. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगतात की गुरुमुखातून, आत्मज्ञानी संतांच्या मुखातून हा विषय तुम्ही ऐकल्याशिवाय तुम्हाला हा विषय समजणार नाही. आणि आत्मज्ञानी संत ज्यावेळी तुम्हाला या विषयाचं निरूपण करतील, त्यावेळी निश्चित स्वरूपानं तुमच्यात परिवर्तन होईल. रामदास स्वामींनी दासबोधात सुरुवात केल्यापासून या समासापर्यंत बसलेला श्रोता हा ज्ञानी होत चालला आहे. आणि त्या ज्ञानी होत चाललेल्याचं ज्ञान तुम्हाला सुद्धा झालेलं आहे. आणि त्यामुळे गुरुमुखातून हे ऐकणं गरजेचं आहे. आपण पाहत आहात की आज आपला हा श्री संप्रदाय जगद्गुरू श्रींच्या अमृतवाणीतून कोणताही विषय असू द्या, भक्ती असू द्या, समाजात आपलं जीवन कसं जगायचं असू द्या, सामाजिक उपक्रम असू द्या, जगद्गुरू श्रींनी केलेलं मार्गदर्शन आणि जगद्गुरू श्रींच्या अमृतवाणीतून आपल्याला मिळालेला जो उपदेश आहे, म्हणजे मार्गदर्शन आहे, त्या मार्गदर्शनामुळं आज बघतोय आपण की हा स्त्री संप्रदाय नुसता भारतापुरता नाही मर्यादित राहिला, तर अमेरिकेचं 15 राष्ट्रामध्ये पोचला. हे निव्वळ कशामुळे शक्य झालं, तर जगद्गुरू श्रींच्या अमृतमय वाणीतून आपल्याला बोध झाला आणि त्या बोधाच्या माध्यमातून आपल्या समस्त भाविकांच्या मनात हे परिवर्तन झालं. ही परिवर्तन संतांच्या त्या वाणीमध्ये देवत्व असतात. जगद्गुरू श्री सांगतात, माझ्या वाणीमध्ये देवत्व आहे, माझ्या स्पर्शात देवत्व आहे, माझ्या दृष्टीत देवत्व आहे, मी नाही अशी जागाच नाही, अणु रेणू देव आहे. समर्थ रामदास स्वामींनी हा जो समास लिहिलेला आहे, या समासाचं नाव आहे सृष्टीचा क्रम जो आहे तो नीट समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांनी सृष्टीक्रम निरूपण असा त्या समासाचं नाव आहे. आपल्याला सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे की या सृष्टीक्रम समर्थ रामदास स्वामी का सांगू इच्छित असतील. तर समर्थ रामदास स्वामींनी आपल्या शिष्याला अशा उंचीवर आणून ठेवलं आहे. आताचा समास कोणता आहे? 12वा. आपण पहिल्या समासापासून सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये 6वा आपला आता हा त्या म्हणजे 12वा अध्याय आहे आणि त्या 12वा अध्यायामध्ये 6वा समासापर्यंत आपण पोचलेलो आहे. आणि 6वा समास काय सांगतो? सृष्टीक्रम, म्हणजे सृष्टीचा क्रम, सृष्टीची निर्मिती कशी झाली आणि सृष्टीचा नाश कसा होणार आहे तो या समासामध्ये आपण पाहायचा आहे खऱ्या अर्थानं. त्याच्यासाठी हा समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला समास दिलेला आहे. आपल्याला इतक्या उंचीवर समर्थ रामदास स्वामी म्हणतात की तू आता इतक्या उंचीवर जाऊन पोचलास की जन्माला का आलास ते तुला मी सांगितलं, जीवनामध्ये परमार्थ का केला पाहिजे तेही तुला सांगितलं, गुरु का केले पाहिजेत तेही सांगितलं, गुरूंचे प्रकार सांगितले, गुरु, सद्गुरू, परात्पर गुरु अशा प्रकारे गुरूंचे प्रकार सांगितले, गुरूंकडे काय मागायचं, गुरूंकडून काय शिकायचं हेही सांगितलं. आणि तुझ्या जीवनाचं अंतिम ध्येय काय हे आता तुला निश्चित करायचं आहे, म्हणजे फिक्स करायचं आहे. त्यावेळी तू त्या अपरोक्ष ज्ञानाकडे, आत्मज्ञानाकडे तू जाणार आहे. आणि मी असं तुला समजतोय, हे शिष्या मी तुला असं समजतोय की तू आता अपरोक्ष ज्ञान म्हणजे आत्मज्ञान मिळवलेलं आहेस. फक्त ते तुला तुझं झालं आहे ते बरोबर झालं आहे का
हे चेक करायचं आहे तुला. त्यासाठीचे हे सगळे समास 10वा अध्याय आहे, तिथपासून सगळे जो पुढचे सगळे अध्याय आहेत ते तो शिष्य आत्मज्ञानी झालेला आहे. देह आणि आत्मा दोन्ही भिन्न आहेत याची जाणीव झालेले ते शिष्य आहेत, यांच्यासाठीचे ते आहेत. त्यामुळे थोडं आपल्याला ऐकताना बघा कठीण जातं, जड जातं. का जातं आहे? कारण आपण अजून ती लेवल गाठलेली नाही आणि म्हणून आपल्याला काय चाललं आहे हे कळत नाही. म्हणून मग गुरूंची कला गुरु वापरतात आणि मग ते सोपं करून अजून कसं सांगता येईल ते सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आमचे प्रबोधनकार बोलताना थोडंसं जड वाटतं. स्वामी बोलले हां हे बरोबर स्वामींनी सांगितलं. हे कशामुळे होतं तर ती एक गुरुशक्ती आहे, तिला कळतं माझ्या लेकरांची ताणभूक काय आहे आणि त्यांना नेमकं काय द्यायचं आहे. प्रवचनकार चुकीचं बोलतात का? तर नाही, प्रवचनकार बरोबर सांगतात आपल्याला, फक्त ते कसं सोपं करून सांगितलं पाहिजे. आईलाच कळतं की माझ्या मुलाला घास भरवायचा आहे, मग त्याला केवढा भरवला पाहिजे, किती ओला करून भरवला पाहिजे, किती त्याच्यामध्ये वरण घातलं पाहिजे, किती तो चुरला पाहिजे, तो तिला कळत असतो. जर नुसता घास भरवायचा म्हणून समजा असा घट्टच्या घट्ट भरवला तर त्याच्या कशाला लागेल. तेव्हा आईला त्याची जाणीव असते. तसंच गुरूंचं असतं. त्या समर्थ रामदास स्वामींना पण ती कल्पना आलेली आहे. म्हणून याच अध्यायामध्ये समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं आहे की गुरुना शरण जा. कारण हा विषय फार आता क्लिष्ट होत चाललेला आहे. त्यामुळे तुम्ही आता गुरुना शरण जा की इथे आता हा दासबोध किंवा हे लिखाण किंवा हा ग्रंथ कामाचा नाही आहे, तर तुम्हाला गुरु आता ह्याच्या पुढे तुम्हाला मार्गदर्शन करतील. म्हणून गुरूंकडून ते तुम्ही श्रवण करा. मी तुम्हाला इथे सांगतो आहे खरं, पण ज्यावेळी मला तुम्ही प्रत्यक्ष भेटाल तेव्हा तुम्ही ते विचार, असं समर्थ रामदास स्वामींना आपल्या शिष्यांना सांगायचं आहे. म्हणून त्यांनी सांगितलं लेकरांनो, भक्तांनो, शिष्यानो, अरे सृष्टीचा क्रम लक्षात घेतला पाहिजे की आपण आत्मज्ञानापर्यंत आलो. कुठल्या आत्मज्ञानापर्यंत आलो की आपल्याला एकदम दृढ निश्चयात्मक आत्मज्ञान झालं की हे सर्व नाशच पावणार आहे. मागच्या रविवारी आपण ऐकलं होतं की निश्चल आत्मज्ञान म्हणजे काय. तर निश्चल आत्मज्ञानापर्यंत शिष्य आला की त्याला कळून चुकतं. पहिल्या स्टेजला जेव्हा आत्मज्ञान होतं त्याला काय कळतं की मी आणि हे सगळी सृष्टी हे सर्वस्व देवाचंच आहे. हे पहिल्या स्टेजमध्ये कळतं. त्यानंतर मग दुसऱ्या स्टेजमध्ये त्याला काय कळतं की अणुरेणूत कणा 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 सगळीकडे देव आहे. ही जर थोडीशी पुढची सुधारित किंवा पुढची प्रगतीची स्टेज होते. त्याला दृढ संकल्प असं म्हणतात. दृढ निवेदन की कणाकणामध्ये, म्हणजे सुरुवातीला काय असतं फक्त संक्षिप्त मी आणि माझं जे जे काय विश्व आहे त्याचं सगळ्यात देव आहे याचं ज्ञान होणं. म्हणून तो संकल्प आत्मनिवेदन. नंतर अजून थोडा अभ्यास केला किंवा आणखीन गुरूंची कृपा झाली की आणखीन गुरूंच्या जवळ गेलो की मग कळून चुकतं की अरे देव सगळीकडे आहे. म्हणून एकनाथ महाराजांचं मागच्या रविवारी मी उदाहरण दिलं होतं की जे बाकीच्यांना कुणालाही कळलं नाही की देव कणाकणात आहे. बाकीच्यांना एवढंच माहिती होतं की आपण काय करायचं, पाणी इथून जे आणलेलं आहे ते काशी विश्वेश्वरावर अभिषेक करून त्याला अर्पित करायचं. या देहाला काय क्लशी भोग भोगायचे पण तिथे नेऊन अर्पण करायचं, कारण तो आमच्यापेक्षा मोठा आहे. तो कोण? भगवान शिव आमच्यापेक्षाही मोठा आहे. काशी विश्वेश्वर आमच्यापेक्षा मोठा आहे. म्हणून शरीर प्राणाची करीन कुरवंडी. शरीराचा चोळामोळा झाला तरी काय हरकत नाही, परंतु हे जल जे आहे पवित्र जल हे त्याच्यावर अर्पण करायचं, कारण तोच आमचं सर्वस्व आहे. या स्टेजमध्ये संत होते सगळेजण, म्हणून त्यांनी कुणीही पाणी गाढवाला दिलं नाही. पण एकनाथ महाराज त्याच्या पुढच्या स्टेजमध्ये गेले होते आणि एकनाथ महाराजांना ठाऊक होतं की अरे कणाकणामध्ये देव आहे, कणाकणामध्ये देव आहे. त्यामुळे एकनाथ महाराजांनी त्या गाढवाला पाणी पाजलं. ती दुसरी अवस्था. त्याच्यानंतर एकदम टॉप लेवलची अवस्था, एकदम पवित्र अवस्था, एकदम शेवटची अवस्था कोणती? तर काही नाही, हे सगळं जे आहे हे दिसतंय. आपण सगळ्या गोष्टी ज्या बघतोय, नामदेव महाराजांना झाला नंतर साक्षात्कार की अरे ज्यांचे पाय नेऊन टाकतोय, जिथे 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 टाकतोय तिथे तिथे पिंडी येते. याचा अर्थ ही व्यक्ती केवढी महान आहे
की ह्यांचे चरण झेलण्यासाठी जर एवढा देव आपलं मस्तक त्यांच्या चरणाखाली घेत असेल तर हा माणूस किती महान आहे. अशी अवस्था ही शेवटची अवस्था आहे. मग आता रामदास स्वामी सांगतात की अशा अवस्थेपर्यंत तुम्ही आता पोचलेलात. आता परत लक्षात ठेवा, कारण तुम्हाला शेवटच्या अवस्थेत काय कळलं की याचा लय होणार आहे. म्हणजे शेवटच्या अवस्थेमध्ये काय कळलं की चराचरामध्ये सगळीकडे जिथे आपली दृष्टी जाते तिथे आणि जिथे जात नाही, जिथे पोचत नाही तिथपर्यंत सगळीकडे परमात्माचं आहे. आणि जे दिसतंय हे गुणक्षोभिनीमुळे निर्माण झालं आहे, हे संपणार आहे. अशा प्रकारचा दृढ संकल्प झाला की तुम्ही दृढ निश्चय झाला की आत्मज्ञानाच्या एकदम शेवटच्या पॉईंटला पोचलेलं. आता लक्षात घ्या, आता हा सृष्टीचा क्रम लक्षात घ्या, कारण सृष्टी निर्मित आहे. जे निर्माण झालं आहे ते संपणार आहे, हे दृढ आत्मज्ञानामध्ये तुम्ही शिकलेला आहात. मग सृष्टी तरी निर्माण कशी झाली तुम्हाला ठाऊक आहे, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्हाला मी शिकवलेलं आहे, तुम्हाला माहीत आहे, तरीसुद्धा परत एकदा उजळणी. म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगतात की पहिलं काय झालं, काय होतं पहिलं तर ब्रह्म म्हणजे कोण, ब्रह्मदेव नव्हे, परमात्मा. पहिला कोण आहे, सगळ्यात आधी अंती आणि मध्य, म्हणजे सुरुवातीलाही होता आणि शेवटी राहणार आहे. ही अनेक विश्व संपणार आहेत, अनेक युग संपणार आहेत, परंतु शेवटपर्यंत तोच राहणार आहे. तो कोण, परमात्मा. हा सुरुवातीचा. त्याला मगाशी सोमदेव सरांनी सांगितल्याप्रमाणे असं एक चैतन्य निर्माण झालं की ज्याच्यापासून प्रकृती आणि पुरुष या दोघांची निर्मिती झाली. तीच ती शारदा आणि गणपती. मुळारंभी जो आपण म्हणतो ना श्लोकामध्ये, तो गणपती सगळ्या मुळाच्या आरंभी सर्वाच्या अगोदर निर्माण झाला. ते जडत्व निर्माण झालं. एखादी वस्तू आपण हातात घ्या, तिला स्वतःचं काहीतरी वजन असतं बघा. तसं तर परब्रह्माला स्वतःचं काहीतरी वजन निर्माण झालं आणि त्याला एक प्रेरणा निर्माण झाली. ती प्रेरणा म्हणजे स्त्री, म्हणजे प्रकृती. ती प्रकृती आणि जडत्व या दोघांमुळे संयोग होऊन पहिला जन्माला आला तो सत्व. त्या सत्वाचंच नाव आहे विष्णू. या सत्वामध्ये बघा मी काय म्हणतो, या सत्वामध्ये रज जन्माला आला. म्हणून बघा स्त्रियांना रजस्वला म्हणतात. 5 दिवसाची अडचण असते त्याला रजस्वला. या रजस्वला जोपर्यंत स्त्रिया आहेत तोपर्यंतच त्या बाळ देऊ शकतात. एकदा त्याच्यामधलं तर रज कमी होऊन गेला की तिला बाळ नाही होत. तर ह्या रजामधून कोण निर्माण झाला, ब्रह्मदेव. त्यानंतर निर्माण कोण झाला तर अंत करण्यासाठी, लय करण्यासाठी निर्माण झाला तो शिव. हा क्रम नेहमी लक्षात ठेव. शिव अगोदरचा आणि विष्णू नंतरचा असं गोंधळ करू नकोस, नाहीतर तुला गडबड होईल. आणि मग सृष्टी नीट समजली नाही, त्याचा लय कसा होणार आहे समजलं नाही तर तुला आत्मज्ञानामध्ये अडचण निर्माण होईल. म्हणून आम्ही मुद्दाम इथे समास परत घेतोय. असं रामदास स्वामींना कदाचित सांगायचं असेल म्हणून मुद्दाम होऊन हा समास इथे अंतर्भूत केलेला आहे. की पहिला कोण झाला तर पहिलं झालं ते म्हणजे सत्व. या सत्वातून निर्माण झाला तो ब्रह्म म्हणजे रज. रजातून निर्माण झालं ते तम. तम म्हणजे तमोगुण. हे 3 गुणांना 3 देवांचं प्रतीक मानलं जातं. म्हणजे विष्णू, ब्रह्मा आणि महेश. आता ही 3 तत्व, या 3 तत्व आणि 5 म्हणजे हे 3 गुण आणि 5 तत्व. ती तत्व पण कशी निर्माण झाली ती बघा. पहिलं झालं आकाश, नंतर झाला वायू. आकाशामध्ये कोण निर्माण झाला, वायू निर्माण झाला. या वायूमध्ये कोण निर्माण झाला,
तर अग्नी. अग्नीमधून कोण निर्माण झालं तर पाणी. आणि पाण्यामधून निर्माण कोण झालं तर पृथ्वी. म्हणून बघा माणसाला आपण जाळतो तर त्याच क्रमाने जातं की नाही बघा. पहिलं आकाश निघून जातं या शरीरामध्ये. आकाशरूपी जो आत्मा आहे तो या शरीरातून निघून जातो. आणि मग आपण एक 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 देह संपवायला सुरुवात करतो. मग काय करतो, वायू निघून जातो शरीरातला. वायू निघून गेला की अग्नी पेटायला सुरुवात होतो. म्हणून हवा घालतो जर पेटत नसेल, कापूर बिपूर लोक घालतात, चंदनाचे तुकडे घालतात आणि मग रॉकेल बिकेल टायर बियर ओतून पहिलं काय करतात, हवा मारायला सुरुवात करतात. पहिली हवा जाऊ दे तर तो अग्नी पेटणार आहे. आणि मग ती हवा गेली, वायू गेला की मग अग्नी पेटतो. अग्नी पेटल्यानंतर त्याच्यातून पाणी गळायला सुरुवात होते. बघा बॉडी अशीच जळते. काही जण स्मशानामध्ये जाऊन आलेले असतील किंवा जातात, त्यांना विचारा प्रेत कसं पेटतं ते. प्रेत हे एक सदृश्य त्याचा उदाहरण आहे. या सृष्टीचं एक सदृश्य उदाहरण म्हणजे प्रेत किंवा ती बॉडी. ती जाळली जाते, ती अशीच जाळली जाते. पहिलं आकाश सोडून जातं आपली जागा, त्यानंतर आकाश गेल्यानंतर वायू जागा सोडून देतो, त्यानंतर मग अग्नी पेटतो. अग्नी पेटल्यानंतर त्याच्यातून पाणी गळायला लागतं. पाणी संपूर्ण संपलं की राख निर्माण होतं, ती म्हणजे पृथ्वी. अशा प्रकारे सृष्टीची निर्मिती आहे. आणि जेव्हा मी प्रलय करणार आहे, मी म्हणजे मी नव्हे की रामदास स्वामी नव्हे, मी म्हणजे या सर्व शरीरांमध्ये जो चराचरामध्ये राहणारा जो वसणारा परब्रह्म आहे, ज्यानं परमात्मा आहे, ज्याने ही सृष्टी निर्माण केली, जो कुठे आहे, कुठे राहतो, काय खातो, कधीपर्यंत तो राहणार आहे, ज्याचा कशाचाच अंत नाही, तो या सृष्टीचा विलय पण करणार आहे. असाच क्रमाक्रमानं होणार आहे. म्हणून पहिला विलय कुणाचा होणार, पृथ्वी संपणार. पृथ्वीच्या नंतर काय संपणार, पाणी संपणार. पाण्याच्या नंतर अग्नी संपणार. अग्नीच्या नंतर वायू संपणार. वायूच्या नंतर आकाश संपणार. आकाशाच्या नंतर तमोगुण जाणार. तमोगुणाच्या नंतर रजोगुण जाणार. रजोगुणाच्या नंतर सत्वगुण संपणार. सत्वगुणाच्या नंतर स्त्री संपणार, म्हणजे प्रकृती संपणार. प्रकृतीनंतर जडत्व संपणार. संपली संपूर्ण सृष्टीचा अशा प्रकारे विलय होणार. आणि काही शिल्लक राहणार नाही, फक्त एक प्रेरणा किंवा चैतन्य निर्माण होणार किंवा असणार, त्याच्यामध्ये सगळं विलीन होणार. असा सृष्टीचा क्रम चालणार हे लक्षात ठेव. आणि अशा प्रकारे तू जात राहा, अशा प्रकारे पुढे जीवन जगत राहा, म्हणजे तुझं जे येणं ज्या उद्देशाचं आहे ते तुझं सफल होईल. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल